Dear friends, next article is inflorescence and flower. Inflorescence म्हणजे काय? A special branch which bears flowers. अशी फांदी की ज्या फांदीवरती फ्लावर तयार होतात त्या ब्रँचला म्हणायचं इनफ्लोरेसन्स. पहा इथं लीफ प्रायमॉर्डियम दिसतंय, फ्लोरल मेरिस्टेम दिसतंय आणि इन्फ्लोरेसन्स मेरिस्टेम दिसतायत. The flower is modified shoot where the shoot apical meristem changes into floral meristem. Internode do not elongate and axis get condensed. Internode condense झालेले असतात. The apex produces various floral appendages, laterally successive nodes instead of leaves. When short tip transform into flower is solitary. इनफ्लोरेसन्स म्हणजे अशी स्पेशल ब्रँच की ज्या ब्रँच वरती फ्लावर डेव्हलप होतात. बेसिकली इन्फ्लोरेसन्सचे दोन मेन टाईप आहेत. एक आहे रॅसिमोज इन्फ्लोरेसन्स आणि दुसरा आहे सायमोज इन्फ्लोरेसन्स. So arrangement of cluster of flowers on floral axis is called as inflorescence. ज्या इन्फ्लोरेसन्स मध्ये इथं फोटोग्राफ पाहताय तुम्ही, ज्या इन्फ्लोरेसन्स मध्ये अपायकल बडची ग्रोथ अनलिमिटेड आहे. ग्रोथ ऑफ अपायकल बड इज अनलिमिटेड. यामुळे इथं फ्लावर तयार होणार, अपायकल बड पुन्हा ग्रो होणार, पुन्हा फ्लावर तयार होणार, अपायकल बड ग्रो होणार, पुन्हा फ्लावर तयार होणार, अपायकल बडची ग्रोथ होणार, फ्लावर तयार होणार. So growth of apical bud is unlimited, indefinite, and it continuously grows, and older flowers developed towards base and younger towards apex. अशा प्रकारचा जो इन्फ्लोरेसन्स आहे ज्याच्यामध्ये ॲक्रोपेटल अरेंजमेंटनं फ्लावर तयार होतात त्याला म्हणायचं रॅसिमोज. ॲक्रोपेटल अरेंजमेंट मध्ये ओल्डर फ्लावर, यंगर त्यापेक्षा यंगर, ओल्डर फ्लावर्स टुवर्ड्स बेस, यंगर फ्लावर्स टुवर्ड्स अपेक्स. गोल्ड मोहर, गुलमोहरामध्ये आपण फ्लावर्स पाहिले तर अशा प्रकारचा इन्फ्लोरेसन्स दिसेल. आणि दुसरा आहे सायमोज इन्फ्लोरेसन्स, ज्याच्यामध्ये ग्रोथ ऑफ अपायकल बड इज लिमिटेड. जसं इथं अपायकल बड समजा घेतला तर ग्रोथ लिमिटेड आहे. टर्मिनली इट एंड्स इनटू फ्लावर. रॅसिमोज मध्ये शेवट त्या बर्डचा फ्लावर मध्ये झाला नव्हता, पण इथं मात्र टर्मिनली इट एंड्स इनटू फ्लावर. आणि यामध्ये ओल्डर फ्लावर अपेक्सला, यंगर टुवर्ड्स बेस, यंगर टुवर्ड्स बेस, यंगर टुवर्ड्स बेस. जर अशा प्रकारची अरेंजमेंट असेल तर त्याला आपण म्हणतो
बेसिपेटल अरेंजमेंट ऑफ फ्लावर. आणि जस्मिन मध्ये अशा प्रकारचा इन्फ्लोरेसन्स पाहायला मिळेल. So growth of apical bud is definite or limited. Terminally it ends into flower and older flowers developed towards apex and younger towards base. This is called as basipetal arrangement of flower. आता याच्यामध्ये जर गुलाबाचा विचार केला, जास्वंदीचा विचार केला, एकच मोठं फ्लावर एका इन्फ्लोरेसन्स मध्ये पाहायला मिळतं. त्याला आपण म्हणतो सॉलिटरी सायमोज इन्फ्लोरेसन्स. आपल्याकडं अंजीर आहे, उंबर आहे. पूर्वी आपल्याकडं अनेक कथा याबद्दल उंबराबद्दल प्रसिद्ध होत्या की जो नशीबवान आहे त्यालाच उंबराचे फ्लावर पाहायला मिळतात. मोठे 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 पांढऱ्या रंगाचे फ्लावर असतात असा गैरसमज आहे. परंतु याच अंजिरामध्ये, उंबरामध्ये हायपॅन्थोडियम नावाचा स्पेशल इन्फ्लोरेसन्स आहे आणि त्याच्यामध्ये अनेक 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 फ्लावर्स आहेत. अनेक फ्लावर्स त्यामध्ये आहेत. मेल फ्लावर्स, फिमेल फ्लावर्स, अनेक फ्लावर्स तिथं आहेत. असा स्पेशल इन्फ्लोरेसन्स हायपॅन्थोडियम टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स कॉमन इन फिग. आपण जे अंजीर खातो ते अंजीर ओपन केल्यानंतर आत आपल्याला डॉट 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 असलेले दिसतात, ते फ्लावर होते पूर्वीचे. आणि बाहेरचा फ्लेशी पार्ट म्हणजे तो इन्फ्लोरेसन्स. त्याचंच कन्व्हर्जन पुढे फ्रूट मध्ये झाले. असे इन्फ्लोरेसन्सचे बेसिक टाइप आहेत. डिटेल टाइप्स बाकीचे अनेक आहेत. वेगवेगळ्या बुक मध्ये अनेक टाइप दिलेले आहेत. परंतु आपल्याला एनसीईआरटी प्रमाणे विचार केला तर एवढाच पार्ट स्टडीला आहे. व्हॉट इज द पर्पज ऑफ इन्फ्लोरेसन्स? इट इन्क्रीज द चान्सेस ऑफ पॉलिनेशन because flowers becomes conspicuous. फ्लावर्स इन्फ्लोरेसन्स मध्ये दिसतील अशा ठिकाणी अरेंज केले जातात. बंच मध्ये फ्लावर असतात. त्यामुळे एक इन्सेक्ट इथं आला, इथं पॉलिनेशन केलं, इथं पॉलिनेशन केलं, इथं पॉलिनेशन केलं, इथं पॉलिनेशन केलं, इथं पॉलिनेशन केलं. सो सिंगल इन्सेक्ट मे विजिट मेनी फ्लावर्स, सो इट इन्क्रीज द चान्सेस ऑफ पॉलिनेशन. हा पर्पज आहे या इन्फ्लोरेसन्सचा. पहा इथं अपायकल अपायकल बर्डची ग्रोथ कंटिन्यू आहे आणि ॲक्रोपेटल अरेंजमेंटनं फ्लावर डेव्हलप होतात. इकडं अपायकल बर्डची ग्रोथ लिमिटेड आहे. शेवट त्याचा फ्लावर मध्ये होतो. ओल्डर फ्लावर्स अपेक्स आणि यंगर टुवर्ड्स बेस म्हणजे बेसिपेटल अरेंजमेंट पाहायला मिळते. त्यानंतर अतिशय महत्वाचं आर्टिकल आपल्याला स्टडी करायचं आहे. स्ट्रक्चर ऑफ टिपिकल फ्लावर. फ्लावर it is a special organ in angiosperm developed for sexual reproduction. सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेस साठी अँजिओस्पर्म मध्ये स्पेशल तयार केलेला ऑर्गन म्हणजे फ्लावर.
It is a reproductive unit of angiosperm. It is meant for sexual reproduction. It is highly condensed and modified shoot specially designed for sexual reproduction. The flower has stalk called as pedicel. या फ्लावर मध्ये Dear friends, next article is inflorescence and flower. सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेससाठी अँजिओस्पर्म मध्ये स्पेशल बनवलेला ऑर्गन म्हणजे फ्लावर. आणि अशी स्पेशल ब्रांच की ज्या ब्रांच वरती फ्लावर डेव्हलप होतात त्यालाच म्हणायचं इनफ्लोरेसन्स. So it is a special branch. Inflorescence is a special branch which bears flowers. Flower is modified shoot where in shoot apical meristem changes into floral meristem. Internode do not elongate and axis get condensed. Axis condense झालेला आहे. Apex produces various floral appendages laterally successive nodes instead of leaves. When shoot tip transform into flower is solitary. Inflorescence सुरुवातीला आपण पाहूया. A special branch which bears the flowers is called as inflorescence. अशी स्पेशल ब्रांच की ज्या स्पेशल ब्रांच मध्ये फ्लावर डेव्हलप होतात त्या स्पेशल ब्रांचला इन्फ्लोरेसन्स म्हणायचं. There are basically two main types of inflorescence like racemose and cymose. Arrangement of cluster of flowers on floral axis is called as inflorescence. Based on whether the apex get converted into flower or continue grow, inflorescence are of two types like racemose and cymose. जर रॅसिमोस इन्फ्लोरेसन्सच्या बाबतीत पाहिलं तर यामध्ये हा समजा अपायकल बर्ड आहे. इथं फ्लावर तयार झालाय. हा अपायकल बर्ड ग्रो होणार, पुन्हा फ्लावर तयार होणार, पुन्हा अपायकल बर्ड ग्रो होणार, पुन्हा फ्लावर तयार होणार, पुन्हा अपायकल बर्ड ग्रो होणार, पुन्हा फ्लावर तयार होणार. अशा प्रकारे अपायकल बर्डची ग्रोथ अनलिमिटेड इनडेफिनेट असते. इट टर्मिनली डू नॉट एंड्स इनटू फ्लावर. Growth of apical bird is indefinite or unlimited, and flowers developed in acropetal manner, that means older flowers towards base and younger flower towards apex. जर ओल्ड फ्लावर बेस कडे डेव्हलप होत असतील आणि यंगर फ्लावर अपेक्स कडे डेव्हलप होत असतील तर या अरेंजमेंटला म्हणायचं ॲक्रोपेटल अरेंजमेंट. आणि एक्झाम्पल याचा आहे गोल्ड मोहर, गुलमोहर आपण म्हणतो.
त्यामध्ये हा इन्फ्लोरेसन्स आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर सायमोस टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स. इथं जर आपण पाहिलं तर अपायकल बडची ग्रोथ लिमिटेड असते. टर्मिनली इट एंड्स इनटू फ्लावर. त्याचा शेवट फ्लावर मध्ये होतो. ओल्डर फ्लावर्स अपेक्सला डेव्हलप होतात. यंगर फ्लावर बेसकडे डेव्हलप होतात. आणि अशा प्रकारची अरेंजमेंट जी असेल त्याला आपण म्हणतो बेसिपेटल अरेंजमेंट ऑफ फ्लावर. एक्झाम्पल इथं जर पाहिलं तर जस्मिन हे त्याचं एक्झाम्पल आहे. काही प्लांट मध्ये जसं जास्वंद असेल, गुलाब असेल, त्यांच्यामध्ये एका ठिकाणी एकच मोठं फ्लावर डेव्हलप होतं. त्याला आपण सायमोज म्हणतो. पण एकच फ्लावर एका ठिकाणी डेव्हलप होतं म्हणून सॉलिटरी सायमोज म्हणतो. त्यानंतर आपण अंजीर पाहिला, उंबर पाहिला असेल. अंजीर खाल्लेला आहे. त्यामध्ये पाहिलं तर स्पेशल टाईपचा इन्फ्लोरेसन्स आहे हायपॅन्थोडियम. पूर्वीच्या काळात म्हणायचे जो नशीबवान आहे त्यालाच उंबराचं फूल दिसतं, पण असं काही नसून हा हायपॅन्थोडियम इन्फ्लोरेसन्स आहे. आणि याच्यामध्ये मेल फ्लावर्स फिमेल फ्लावर्स डेव्हलप होत असतात. आतल्या बाजूला अंजीर आपण खाताना पाहिलंय असे स्ट्रक्चर दिसतात की नाही, ते पूर्वी फ्लावर होते. ते पूर्वी फ्लावर होते. तर इथं मोठ्या प्रमाणावरती फ्लावर्स डेव्हलप होतात. असा स्पेशल इन्फ्लोरेसन्स म्हणजे हायपॅन्थोडियम. आपण अंजीर खातोय तेच आहे. त्या फ्लावरचं, त्या इन्फ्लोरेसन्सचं रूपांतर नंतर हायपॅन्थोडियम इन्फ्लोरेसन्सचं रूपांतर नंतर फ्रूट मध्ये झालं आणि तेच अंजीर आपण खातोय. काय पर्पज आहे इन्फ्लोरेसन्सचा? इट मेक्स द फ्लावर कॉन्स्पिक्युअस. दूरवरनं सुद्धा इन्सेक्टला दिसतील फ्लावर, पॉलिनेटिंग एजंटला दिसतील अशा ठिकाणी फ्लावर अरेंज करणं. आणि एक इन्सेक्ट इथं आल्यानंतर इथलं पॉलिनेशन करेल, इथलं करेल, इथलं करेल, इथलं करेल, इथलं करेल. सो इट increase the chances of pollination. One insect visit many flowers, so it increase the chances of pollination. तर इन्फ्लोरेसन्सचा उद्देश अशा प्रकारचा आहे. Then structure of flower. Flower अतिशय महत्वाचा ऑर्गन अँजिओस्पर्म मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेस साठी डेव्हलप केलेला. फ्लावर इज हायली कंडेन्स्ड अँड मॉडिफाईड शूट स्पेशली डेव्हलप्ड फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. यामध्ये फ्लोरल ॲक्सिस आणि फ्लोरल व्हरल्स असे दोन मेन पार्ट येतात. फ्लोरल ॲक्सिस मध्ये पेडी सेल आणि थॅलॅमस किंवा रिसेप्टॅकल हे पार्ट असतात. तर हा फ्लावरचा स्टॉक आहे. Pedicel is a stalk of flower
त्या फ्लावरला प्रॉपर पोझिशनला मेंटेन करणं आणि सर्व न्यूट्रिएंटचा सप्लाय करणं हे त्याचं काम आहे. फ्लावर्स हॅव्हिंग पेडिसेल आर कॉल्ड ॲज पेडिसिलेट फ्लावर्स and flowers without pedicel are called as sessile flowers. धोत्र्याचं फूल ससाईल फ्लावर आहे, पण गुलाबाचं फूल आपण पाहतो सिनेमामध्ये देताना असं देतात, कारण ते पेडिसिलेट आहे. जर ते धोत्र्याचं फूल तसं जर असेल, ससाईल असेल, तर ओंजळीनं फुलं द्यावी लागली असती. पण पेडिसिलेट फ्लावर असल्यामुळं आपण सिनेमात पाहतो हिरो हिरोईनला आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी तो असं पेडिसिलेट फ्लावर पकडून व्यवस्थित देतो. पेडिसेल त्याच्यामध्ये काही ठिकाणी एक रिड्यूस्ड लीफ असतं, त्याला आपण म्हणतो ब्रॅक्ट. ब्रॅक्ट असेल तर ब्रॅक्टिएट आणि नसेल तर ई ब्रॅक्टिएट. त्यानंतर इथं रिसेप्टॅकल किंवा थॅलॅमस हायली कंडेन्स्ड पार्ट आहे, ज्या पार्टमध्ये 1 2 3 4 नोड आहेत, ज्याच्यामध्ये 4 नोड्स आहेत आणि 3 इंटर नोड्स आहेत. नोड्स आणि इंटर नोड्स इथं आहेत, पण इंटर नोड कंडेन्स झालेत, त्यामुळं नोड एकमेकाच्या अतिशय जवळ आलेले आहेत आणि म्हणून याला हायली कंडेन्स्ड शूट आपण म्हणतो. आणि याच रिसेप्टॅकलला आपण थॅलॅमस किंवा टोरस असंही म्हणू शकतो. थॅलॅमस किंवा टोरस असंही आपण म्हणू शकतो. बाकीच्या फ्लोरल व्हरल्स यावरतीच डेव्हलप होत असतात. फ्लोरल व्हरल्स एकूण 4 टाईपच्या आहेत: कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम. कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम अशा महत्वाच्या 4 व्हरल्स आहेत. आता कॅलिक्स आणि करोला याला ॲक्सेसरी व्हरल्स किंवा नॉन इसेन्शियल व्हरल्स म्हटलंय, कारण सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये हे प्रत्यक्ष भाग घेत नाहीत, फक्त मदत करतात, म्हणून त्याला ॲक्सेसरी व्हरल्स किंवा नॉन इसेन्शियल व्हरल्स म्हटलेलं आहे. पण अँड्रोशियम ही मेल रिप्रोडक्टिव्ह व्हरल आहे, पाहिजेच. गायनोशियम फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हरल आहे, पाहिजेच. त्यांना आपण इसेन्शियल व्हरल्स म्हणू शकतो. त्यांना आपण इसेन्शियल व्हरल्स म्हणता येईल. अँड्रोशियम काय? अँड्रोशियम पूर्वी पहा, काही प्लांट असे आहेत, चाफा, त्यांच्यामध्ये कॅलिक्स करोला असं डिफरन्सिएशन झालेलं नसतं. अनडिफरन्सिएटेड आहेत ते दोन्ही, आणि त्या कॉमन व्हरलला आपण म्हणतो पेरियांथ. पेरियांथ ही व्हरल कशाने बनलेली असते? टेपल्सनी बनलेली असते. ते पण फ्री किंवा युनायटेड असू शकतात. पॉलीफायलस, गॅमोफायलस असं आपण म्हणू शकतो. In some flowers like lily, calyx and corolla are not distinct, termed as perianth. When flower has both androecium and gynoecium, it is called as bisexual.
ज्या फ्लावरमध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम असेल ते बायसेक्शुअल. ज्यांच्यामध्ये एकच सेक्स ऑर्गन असेल ते युनिसेक्शुअल. मग अँड्रोशियम असेल तर स्टॅमिनेट फ्लावर मेल फ्लावर, गायनोशियम असेल तर पिस्टिलेट फ्लावर फिमेल फ्लावर. ज्यांच्यामध्ये दोन्ही सेक्स ऑर्गन नसतील ते अक्लेमाइडस फ्लावर्स. आता फ्लावर्स मध्ये ॲक्टिनोमॉर्फिक, झायगोमॉर्फिक आणि इर्रेग्युलर 3 प्रकारचे फ्लावर आहेत. 3 प्रकारचे फ्लावर आहेत. ज्या फ्लावरला असं कट केलं, असं कट केलं, असं कट केलं, कोणत्याही प्लेन मधून कट केल्यावर 2 समान भाग होतात, त्यांना म्हणायचं ॲक्टिनोमॉर्फिक. जास्वंदीचं फ्लावर, गुलाबाचं फ्लावर ॲक्टिनोमॉर्फिक फ्लावर आहे. त्यानंतर बायलॅटरल सिमेट्रिक. आता ह्याला रॅडियल सिमेट्रिक पण म्हणतो आपण. ॲनिमल्स मध्ये आपण रॅडियल सिमेट्रिक म्हणतो, जसं स्टारफिश रॅडियल सिमेट्रिक आहे. त्यानंतर झायगोमॉर्फिक किंवा बायलॅटरल सिमेट्रिक म्हणजे एकाच प्लेन मधून कट केल्यावर 2 समान भाग होतात, म्हणून त्यांना बायलॅटरल सिमेट्रिक किंवा झायगोमॉर्फिक म्हणतो. जसं आपल्याला सुद्धा इथून सेंटर मधून कट केलं तरच ॲनिमलला, हायर ॲनिमल्सना तरच 2 भाग होतात, एकाच प्लेन मधून होतात. आणि असिमेट्रिक किंवा इर्रेग्युलर मध्ये कोणत्याही प्लेन मधून कट केलं तरी 2 समान भाग होत नाहीत. जसं अमिबाला कुठूनही कट करा 2 समान भाग होणार नाहीत, तसं काही फ्लावर्सना सुद्धा कट केल्यावर, कॅनाचे फ्लावर्स कट केल्यावर 2 समान भाग होत नाहीत, त्याला असिमेट्रिक आपण म्हणतो. इथं जर पाहिलं तर ॲक्टिनोमॉर्फिक फ्लावर कोणत्याही प्लेन मधून कट करा, कोणत्याही प्लेन मधून कट करा 2 समान भाग होणार. जसं मस्टर्ड आहे, धतूर आहे, चिली आहे, कोणत्याही प्लेन मधून कट करा याच्यामध्ये 2 समान भाग होतात. ॲक्टिनोमॉर्फिक फ्लावर्स आहे का? हे ससाईल फ्लावर आहे, सगळे पेटल्स जोडलेले दिसत आहेत. झायगोमॉर्फिक फ्लावर पहा, गुलमोहरामध्ये या प्लेन मधून कट केलं तरच 2 समान भाग होणार. पी प्लांट मध्ये या प्लेन मधून कट केलं तरच 2 समान भाग होतात. म्हणजे यांचे फ्लावर कसे आहेत? बायलॅटरल सिमेट्रिक आहेत, झायगोमॉर्फिक आहेत. आणि कॅनामध्ये जर पाहिलं तर कोणत्याच प्लेन मधून कट केल्यावर 2 समान भाग होत नाहीत, त्यांना आपण असिमेट्रिक किंवा इर्रेग्युलर फ्लावर म्हणतो. इथं फ्लावर दाखवलं एक्झाम्पल आहे. त्यानंतर बेस्ड ऑन नंबर ऑफ फ्लोरल अपेंडेजेस फ्लावर्स आर मेनी टाइप्स. ट्रायमेरस, त्यांच्या वरल्स जर 3 किंवा 3च्या पटीत असतील तर त्याला ट्रायमेरस म्हणायचं, मोनोकॉट. टेट्रामेरस 4 किंवा 4च्या पटीत. पेंटामेरस म्हणजे वरल्स जे आहेत